नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण विषयानुसार व्हिडिओ सिरीज चालू करतोय. साधारणपणे 20-20 प्रश्न या दृष्टिकोनातून घटकनिहाय संभाव्य प्रश्न किंबहुना अभ्यासक्रमामध्ये त्या टॉपिक मधल्या या गोष्टीवरती प्रश्न आयोगाद्वारे विचारलाच जाऊ शकतो हे गृहीत धरून PYQ अनालिसिस असेल किंबहुना एक अंदाज या दृष्टिकोनातून आपण हे संभाव्य मुद्दे या स्वरूपात त्याच्यावरती प्रश्न तयार करतोय. आणि याचा फायदा आपल्याला अभ्यास करत असताना साधारणपणे अपडेशन म्हणा, म्हणजे इकॉनॉमिक्स हा कन्सेप्च्युअल आणि अपडेशन असणारा हा विषय असल्यामुळे त्या अपडेशनसाठी होऊ शकतो. त्याचबरोबर माहिती प्रधान प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये आहे. करंट अफेअर्सच्या आकडेवारीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घटकनिहाय ज्या काही बाबी उपयुक्त आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण हा प्रयत्न केलेला आहे. तर घटकनिहाय 20-20 प्रश्न या दृष्टिकोनातून आपण हा पहिला व्हिडिओ आज आपण सुरू करतोय इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून. आता आपल्याला आत्ता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. ऍडव्हर्टाईज लांबल्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्या आतापर्यंतच्या या विषयाच्या अभ्यासामध्ये हे मुद्दे आलेले आहेत का, आणि आलेले असतील तर साधारणपणे तो एरिया त्या दृष्टिकोनातून कव्हर झालाय का किंवा ते अपडेशन झालंय का हे पाहावं लागेल. आणि नवीन जे विद्यार्थी असतील त्यांना या माहितीचा त्या विषयाशी संलग्न डाटा कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून हा भाग उपयुक्त पडेल. हा एक विशेष प्रयत्न म्हणून डोळ्यासमोर ठेवून आपण ही सिरीज चालू करतोय. तर आपण अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून कंबाईन पूर्व परीक्षा स्पेशल MCQ सिरीज या दृष्टिकोनातून आज आपण भेटतोय. तर त्याच्यातल्या प्रश्नांना आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय ज्यामध्ये सांगितलंय की खालीलपैकी अयोग्य विधान जे आहे हे अयोग्य विधान हे आपल्याला ओळखायचे आहे. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की पहिलं विधान आहे की विशिष्ट कालावधीमध्ये देशाच्या नागरिकांनी हा शब्द अतिशय महत्वाचा, उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे त्याला आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GNP असं म्हणतो. अर्थात जीएनपीचं सूत्र म्हटलं तर GNP इज इक्वल टू GDP प्लस X मायनस M असा साधारणपणे त्याचा अर्थ निघतो. त्याचं शब्दात वर्णन या विधानामध्ये करण्यात आलेलं आहे. तर X जो आहे तो X हा मायनस आहे. मग X काय सांगतोय तर X हा वजा करावा लागतो, समाविष्ट करावा लागत नाही. आणि M जो आहे X हा प्लस करावा लागतो आणि M हा वजा करावा लागतो. सो त्या दृष्टिकोनातून नागरिकांचा संबंध आल्यामुळे हे राष्ट्रीय उत्पन्न होतं. देशांतर्गत भौगोलिक प्रदेश हा जर का विचार त्यांनी घेतला असेल तर त्याचा संबंध हा GDP या संकल्पनेशी येतो. मग भौगोलिक प्रदेश म्हटलं तर आपलं उत्तर ते GDP असेल. नागरिक असं म्हटलं गेलं असेल तर राष्ट्रीय उत्पन्न याचा संबंध येईल. त्यामुळे आपल्याला हे विधान हे बरोबर आहे असं आपल्याला गृहीत धरता येईल. विधान 2 जे आहे, उत्पादनाचा असा जो भाग देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश हा शब्द या ठिकाणी दिलाय स्थूल राष्ट्रीय उत्पादनात म्हणजे GNP मध्ये होतो. तर तिथं आपण आत्ताच म्हटलं होतो जो परकीयांचा साधारणपणे नफा आहे किंवा परकीयांनी मिळवलेला पैसा आहे तो समावेश होणार नाही, तो मायनस होणार. त्यामुळे हे विधान आपलं चुकीचं आहे हे आपल्याला सांगता येईल. तिसरं विधान आहे प्रतिमानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवते. अर्थात सीमांत उत्पन्न दर्शवण्याच्यासाठी वेगवेगळ्या पॅरामीटर्सचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला तेच केवळ आहे हे सुद्धा या ठिकाणी म्हणता येणार नाही. मग आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. मग त्यामध्ये ब आणि क या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचं ते उत्तर हे सांगता आलं पाहिजे. त्यानंतर त्याच्याशी संबंधित जर का आपण स्पष्टीकरण बघितलं तर त्यामध्ये या गोष्टी दिसतील की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशाच्या नागरिकांच्या उत्पन्नाचा समावेश होतो. त्याचे पैशातील मूल्य म्हणजे GNP विधान अ च्या संदर्भात. ब चा संदर्भ इथं X आणि M चा दिलेला आहे त्यामुळे तो मायनस आहे, तो समाविष्ट होणे असं सांगितलं. आणि उत्तर क्रमांक 3 असं त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा.
जोड्या लावायच्यात आपल्याला राष्ट्रीय सांख्यिकी आयोगांच्या अध्यक्षांचा कार्यकाल, याच्याशी जोड्या लावायच्यात. मग प्राध्यापक सुरेश तेंडुलकर, त्यानंतर प्राध्यापक राधाकृष्ण, त्यानंतर प्राध्यापक विमल रॉय आणि डॉक्टर राजीव करंदीकर. हे राजीव करंदीकर हे नाव अतिशय महत्वाचं आहे. त्याचं कारण असं की हे सध्या स्टँडिंग हे साधारणपणे त्याचे अध्यक्ष आहेत. 30 नोव्हेंबर 2022 पासून यांचा या ठिकाणी आपल्याला समावेश झालेला दिसतो. मग आता 30 नोव्हेंबर 2022 पासून असं म्हटलं तर आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट कळते की 4 नंबरची जी व्यक्ती आहे त्यांचा पर्याय हा असणार आहे. प्राध्यापक सुरेश तेंडुलकर हे पहिले होते, त्यामुळे आपल्याला त्याच्या संदर्भात पर्याय जो आहे तो पर्याय या ठिकाणी दिसतो. म्हणजे आपल्याला उत्तर 1 आहे आणि त्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याच्यावरती आपण जाऊ. तर प्राध्यापक सुरेश तेंडुलकर हे पहिले होते. 2006 ते 2009 हा त्यांनी 3 वर्षाचा कार्यकाल NSC चे अध्यक्ष म्हणून उपभोगला. त्यानंतर प्राध्यापक राधाकृष्ण 2009 ते 2012, डॉक्टर प्रणव सेन 2013 ते 2016, राधा विनोद बर्मन 2016 ते 2018, प्राध्यापक विमल रॉय 2019 ते 2022 आणि डॉक्टर राजीव करंदीकर यांच्यावरती प्रश्न फोकस होईल वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे हीच माहिती विचारली झाली असं नाही, तर ते 30 नोव्हेंबर 2022 पासून सध्या कायमस्वरूपी जो आयोग आहे NSC, सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली जो आयोग स्थापन झाला आणि ज्यानं रिकमेंडेशन दिल्या की सांख्यिकीय प्रक्रियेमध्ये काम करण्यासाठी एक कायमस्वरूपी आयोग असावा, यानुसार 12 जुलै 2006 पासून हा आयोग काम करताना दिसतोय. ज्याचे सध्याचे अध्यक्ष, आयोग कायमस्वरूपी आहे, अध्यक्ष मात्र बदलला जाईल, तर ते डॉक्टर राजीव करंदीकर हे आहेत. ही बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न सांगतोय, भारताच्या क्षेत्रनिहाय जीडीपी मधील हिस्सा पाहता सेवा क्षेत्राबाबत प्रश्न विचारलाय. तो सांगितलाय 50-51 ला जीडीपी मध्ये त्याचा वाटा 30.3% होता. तर तो 2023-24 म्हणजे लेटेस्ट अपडेट त्याच्यामध्ये दिलेली आहे. तर 2023-24 मध्ये तो किती टक्के असावा असा प्रश्न या ठिकाणी आहे. तर त्याचं उत्तर क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. तर आपल्याला हा सगळाच साधारणपणे डाटा हा आपल्याला उपयुक्त ठरेल आणि त्याच्यामध्ये कुठेही विचारला तर त्याच्या संदर्भात आपण अंदाज बांधून त्याचं उत्तर विचारात घेऊ शकतो. तर कृषी क्षेत्राचा वाटा हा 1950-51 ला 53.1% होता. 2021-22 ला तो 17.9% होता. 2022-23 ला 17.5% आणि 2023-24 ला 16.6%. तर प्राथमिक क्षेत्र किंवा कृषी क्षेत्राचा वाटा घटतोय हे आपल्याला निश्चितपणे माहित आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्राचा वाटा हा हळूहळू वाढत गेलेला आहे. तर 16.6% इतका वाटा 50-51 साली होता. 2021-22 ला 29.3% होता. 22-23 ला 28.1% आणि 23-24 ला तो 28.7% इतका आढळतोय. सेवा क्षेत्राबाबत विचारात घेतलं तर तोही वाढत गेला. तर तो 50-51 साली 30.3% होता. 21-22 ला 52.7% होता. 22-23 ला 54.5% आणि 23-24 ला हा 54.6%. ही आकडेवारी वेगवेगळ्या प्रकारे विचारली जाऊ शकते. अलीकडचे 3 वर्ष हे तुम्हाला कंटिन्यू देण्यात आलेले आहेत आणि 1950-51चा हा स्वातंत्र्याच्या वेळचा कार्यकाळ दिलेला आहे. मध्ये एखादं वर्ष पकडून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही खासियत या प्रश्नामध्ये आहे. कंटिन्युअसली याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. हा डाटा तुम्हाला देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न होता. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मुख्य आव्हाने कोणती? आता हा प्रश्न घेण्यापाठीमागचं कारण आहे की जगात सर्वाधिक लोकसंख्याधारक असणारा देश आणि पर्यायी आपण ज्या समस्यांपासून गेली 70 वर्ष झुंजतोय त्या समस्या आपल्याकडं किंवा ती भारतीय अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं हे आपल्याला तितक्याशा प्रमाणात कमी झालेली दिसत नाहीत. आणि आव्हाने बघितली तर ती खूपशी आहेत. म्हणजे अल्पदरडोई उत्पन्न हे आपली साधारणपणे समस्या म्हणता येईल, आव्हान पण म्हणता येईल. ते वाढवायचं कसं ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला. 2000 साली सांगण्यात आलं होतं 2000 साली की बाबा 2016-17 पर्यंत आपलं जे दरडोई उत्पन्न आहे ते दुप्पट करायचं.
अर्थात आपल्याला त्याच्यात अपयश आलं. आता आपण त्याच्यात सब कॅटेगरी विचारात घेऊन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं हे पण आपल्याला उद्दिष्ट होतं. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे आपण उद्दिष्ट ठेवलं होतं. अर्थात त्यासाठी सध्या सरकारद्वारे विशेष प्रकारच्या योजना असतील, हमीभावात बदल असेल, वेगवेगळे प्रकारचे अनुदाने असतील, या सर्व गोष्टी ह्या देण्यात आलेल्या आहेत. आर्थिक विषमता ही जागतिक अर्थव्यवस्थेशी समस्या आहे, पण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा ती मोठ्या फरकानं दिसते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एक दोष मानला जातो की गरीब हा अधिक गरीब होत जाणे आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत जाणे, हे सिम्पटम्स सध्या आपल्याला दिसत आहेत. अर्थात मध्यम वर्ग असेल किंवा गरीब वर्ग असेल, त्याच्या हातातला पैसा जरी वाढला असेल तरी उपभोग्य साधने जी आहेत त्यांच्या किंमत पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्यामुळे आपल्याला गरीब आणि श्रीमंत दरी जी आहे ती स्पष्टपणे दिसते किंवा जाणवते. अर्थात दारिद्र्य आपण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून खूप सारा प्रयत्न करतोय, त्याच्या संदर्भातल्या योजना सुद्धा तुम्हाला विचारल्या जातील, बेरोजगारी सुद्धा विचारली जाईल किंवा त्याच्या संबंधित माहिती सुद्धा विचारली जाईल. पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक कॉमन जर का कारण किंवा आव्हान म्हटलं तर ते आहे की आपल्याला अनियंत्रित वाढणाऱ्या लोकसंख्येला आळा घालायचा आहे. 2046 अखेर आपल्याला लोकसंख्या आपली स्थिर करायची आहे आणि ती स्थिर करत असताना या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करणं ही गरजेची बाब आहे. त्यामुळं उत्तर क्रमांक त्याचं 4 हे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. भारताच्या आर्थिक जीडीपी वृद्धी दरानुसार विचार करता 2023-24 लेटेस्ट इयर आपलं जे आहे ते विचारलं गेलेलं आहे, तर त्याचा जीडीपी वृद्धी दर किती होता. मग अलीकडचे जीडीपी वृद्धी दर आपल्याला माहित असावे, हा एक प्रांजळ प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक त्याचं 4 उत्तर आहे. तर 2019-20 ला आपला जीडीपी हा 3.7% होता. 2020-21 मायनस मध्ये होता बिकॉज ऑफ कोविड सिच्युएशन. 19-20, 20-21 हा 20-21 ला तर मायनस मध्ये गेलेला आपल्याला दिसेल. त्यानंतर 21-22 ला त्यानं जर्क मारला, तो 8.7% इतका दिसतोय. 2022-23 ला तो 7.2% इतका आढळतोय आणि 2023-24 ला तो 7.3% इतका आढळतोय. या 3 वर्षावरती प्रश्न हायलाइट होण्याची शक्यता दाट आहे. 21-22 असेल, 22-23 असेल किंवा 23-24 असेल, या दृष्टिकोनातून जीडीपी वृद्धी वार्षिक ज्याला म्हणतो आपण तो विचारली जाण्याची शक्यता दाट आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धती ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी वापरली जात नाही. प्रचलित उत्पादन पद्धत आहे, उत्पन्न पद्धत आहे आणि खर्च पद्धत आहे. भारत खर्च पद्धतीचा वापर करत नाही. अर्थात 2015 ला आपण पहिल्यांदा त्याची आकडेवारी गोळा केली. भारत उत्पादन आणि उत्पन्न यांचा एकत्रित वापर करतो. हे स्टेटमेंट बऱ्याच वेळा वेगवेगळ्या मटेरियलमध्ये किंवा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे विचारलं गेलेलं आहे. आपण प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रासाठी उत्पादन पद्धतीचा विचार करतो आणि तृतीय क्षेत्रासाठी आपण हे उत्पन्न पद्धतीचा हा विचार करत आहोत. त्यामुळं उत्तर हे 3 आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धती म्हणून प्रचलित पद्धत याचा वापर होतो. खर्च पद्धतीचाही समावेश होतो, पण आयात निर्यात पद्धत जी आहे याचा विचार होत नाही. ते राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये प्लस मायनस या दृष्टिकोनातून विचारात घेतलं जातं. आता तसा बघायला गेला तर अजून एक प्रश्न आहे की जो करंट अफेअर्सशी निगडीत आहे. 2021-22 चा विचार करता स्थूल राज्य उत्पन्नानुसार राज्यांचा चढता क्रम सांगितला आहे. प्रमुख 4 राज्य आहेत, त्यांचा चढता क्रम आपण या ठिकाणी बघतोय. अर्थात गुजरात, महाराष्ट्र या दृष्टिकोनातून पहिल्या पर्यायाचा आपण अंदाज बांधू शकतो. आपल्याला जर महाराष्ट्र हे पहिलं आहे का गुजरात हे पहिलं आहे माहित असेल तरी सुद्धा आपल्याला 2 पर्याय पडताळावे लागतील. पण त्याची ऑथेंटिक माहिती किंवा त्याचा क्रमच जर का आपल्याला माहित असेल तर आपण आकडेवारीच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी ह्या विचारात घेऊ शकतो. तर त्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 2021-22 मध्ये जीडीपी लाख कोटीनुसार जर का विचारात घेतला तर त्याच्यात राज्याचा क्रम हा 1 नंबरला महाराष्ट्र येईल, 20.28 लाख कोटी रुपये. गुजरात हा 13.72 लाख कोटी रुपये. त्यानंतर तामिळनाडू, म्हणजे पहिलं महाराष्ट्र आहे, दुसरं गुजरात आहे, तिसरं तामिळनाडू आहे आणि चौथं कर्नाटक आहे. हा पहिल्या 4 राज्यांचा क्रम हा आपल्याला त्यामध्ये सांगता येऊ शकतो.
पुढचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्थांचे तंतोतंत मोजमाप करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संकल्पनेचा वापर होतो? तंतोतंत हा शब्द दिल्यामुळे आपल्याला या 3 संकल्पनांपैकी कुठल्या संकल्पनेचा वापर होतो हे विचारात घ्यावं लागेल. तर त्याचं उत्तर दरडोई उत्पन्न हे आहे. तर ते का आहे? तर त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. जागतिक स्तरावरती अर्थव्यवस्थांचं जे रँकिंग आहे ते 3 प्रकारे होतं. पहिलं म्हणजे जीडीपी किती ट्रिलियन डॉलर आहे, जीडीपी ट्रिलियन मेथड म्हटलं जातं त्याला. दुसरं आहे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, क्रय शक्ती, खरेदी करण्याची क्षमता किंवा आपली खरेदी शक्ती काय आहे. जगात आपण खरेदी शक्तीचा विचार करता तिसरी बलाढ्य अर्थव्यवस्था असं ठरतो. आणि तिसरं जे आहे त्याला आपण पीसीआय किंवा दरडोई उत्पन्न असं म्हणतो. मग आता हे दरडोई उत्पन्न किंवा त्या संदर्भात तंतोतंत मोजमाप का होऊ शकतं, तर त्याचा विचार इथं करता असं दिसेल की प्रत्येक व्यक्तीच्या हाताला काम आहे, त्याचबरोबर राहणीमानाचा दर्जा हा त्या ठिकाणी उच्च आहे आणि सामाजिक व आर्थिक विकास हा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हे आपल्याला दरडोई उत्पन्नाच्या आधारे दिसेल. आणि लोकसंख्या आणि राष्ट्रीय उत्पन्न ह्याचा रेशो जो आहे तो प्रॉपर त्या देशामध्ये असेल. या दृष्टिकोनातून दरडोई उत्पन्न ही महत्वपूर्ण संकल्पना ठरते की ज्याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की 2 अर्थव्यवस्थांचं कंपॅरिझन करत असताना आपल्याला त्याच्यातून तंतोतंत ही माहिती मिळू शकते. पुढचा प्रश्न आहे, सन 1949च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणती पद्धत सुचवली? म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समितीची जी स्थापना करण्यात आली होती 4 ऑगस्ट 1949ला, त्या समितीनं कुठल्या पद्धतीचा विचार केला? तर त्याच्यात आपल्याला उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक 3 दिसतंय. तर त्याच्यामध्ये उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचा वापर केला होता हे स्पष्ट आहे. आणि 2015ला आपण प्रथम सीएसओ द्वारे खर्च पद्धतीचा वापर केला असंही आपल्याला त्याला अपडेट करून माहिती ही माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावरती वारंवार आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. कुठल्या कुठल्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो हा एक प्रयत्न झाला, पण तो मुद्दा आहे त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तो डिटेल करणे हे आपली प्राथमिक जबाबदारी आहे. पुढे विचारले, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 1948ला नेमली. अर्थात आत्ताच आपण बघितलं की ही 4 ऑगस्ट 1949ची तिची स्थापना आहे आणि डी.आर. गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते. हेही विधान आपल्याला चुकीचं आहे हे स्पष्टपणे सांगता येईल. तर राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना सांगितली 4 ऑगस्ट 1949 आणि त्याचे अध्यक्ष हे पी.सी. महानलोबिस होते आणि डॉक्टर व्ही.के. राव आणि डी.आर. गाडगीळ हे त्याचे सदस्य होते. ही बेसिक माहिती ही आपल्याला आज वेगळ्या प्रकारे विचारली जाऊ शकते. आता नवीन अगदी गेल्या 15 आठवड्यातल्या माहितीच्या आधारावरती या ठिकाणी प्रश्न तयार केला गेलेला आहे. मौद्रिक पतधोरण समितीमध्ये, ज्याला आपण मॉनिटरी पॉलिसी कमिटी असं म्हणतो, त्याची पुनर्रचना करण्यात आली आणि त्याची पुनर्रचना करून त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा जो काही सदस्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश करण्यात आलेला आहे. मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये 6 सदस्य असतील, त्यातले 3 सदस्य हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असतील, आरबीआयचे असतील, ज्याच्यामध्ये एक गव्हर्नर असेल, दुसरे डेप्युटी गव्हर्नर्स असतील आणि तिसऱ्या उच्च पदस्थ अधिकारी असेल आणि 3 सदस्य हे केंद्र सरकारचे असतील आणि केंद्र सरकारनं त्या ठिकाणी सध्या 3 लोकांची नेमणूक केलेली आहे. तर ती कोण कोण आहेत ही बाब आपल्यासाठी महत्वाची आहे. तर ऑक्टोबर 2024 म्हणजे याच महिन्यामध्ये केंद्र सरकारद्वारे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे संचालक राम सिंह यांना घेतलेला आहे. त्यानंतर अर्थतज्ञ सौगता भट्टाचार्य आणि ISID चे संचालक नागेश कुमार यांची त्या ठिकाणी मौद्रिक धोरण समितीमध्ये करण्यात आलेली आहे. ही पुनर्रचना ही केंद्र सरकारचे जे काही सदस्य आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगण्यात येते. ट्रॅडिशनल प्रश्न आहे पण लक्षपूर्वक आपल्याला हा सोडवावा लागतो, त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जोड्या लावा. हा प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी घेतलाय. प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण,
त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया हिचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर आणि नरसिंहन समितीचा दुसरा अहवाल, ह्याचे इथं पर्याय दिसतील. उत्तरामध्ये आपण त्याची डिटेल माहिती जर का बघितली तर त्याचं उत्तर क्रमांक 2 हे आपल्याला दिसतंय. म्हणजे आपल्याला प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण हे जुलै 1969 ला झालं, 19 जुलै 1969 ला. प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना ही 1976 चा कायदा आहे, RRB ज्याला म्हणतो आपण, एम नरसिंहन कार्यगट. 1975 या 2 ऑक्टोबर 1975 या दिवशी देशातल्या पहिल्या 5 RRB स्थापन केल्या होत्या. त्याचा कायदा मात्र नंतरचा आहे, 76 चा कायदा. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँक ऑफ इंडियात रूपांतर जे आहे ते जुलै 1955 आणि नरसिंहन समितीचा अहवाल हे आपल्याला 1998चा म्हणजे दुसरा अहवाल वित्तीय क्षेत्र सुधारणा समितीच्या दृष्टिकोनातून तो 1998चा होता. ही बाब माहीत असणं अपेक्षित आहे. पुढचा आहे केंद्र सरकार व राज्य सरकारांच्या कर्ज व्यवहारांचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते. आता याच्याबद्दल बऱ्याच वेळा आपल्याला विनाकारण शंका येऊ शकते, पण हे काम आरबीआयचं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं आहे. त्याचं कारण असं बघा, आरबीआयच्या कार्यापैकी प्रमुख कार्य आहे की तिनं सरकारच्या कर्ज व्यवस्थापनाचा भाग सांभाळायचा आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कर्जाच्या मध्ये अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ती सरकारचं प्रतिनिधित्व करते. आणि स्पेसिफिक तुम्हाला आरबीआय बद्दल IMF आणि G20च्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ती त्या ठिकाणी सरकारचं प्रतिनिधित्व करते. ही बाब आपल्याला ऍडिशनल ही लक्षात घेणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे, मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे. अंमलबजावणी हा शब्द आहे म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी हे धोरण आखते, तयार करते, पॉलिसी रेट ठरवते, व्याजदर ठरवते आणि अंमलबजावणी मात्र आरबीआय करते, हे निश्चितपणे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर दुसरं विधान आहे, चलनस्थैर्य हे मौद्रिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अर्थात अलीकडं तिचं मुख्य ध्येय किंवा उद्दिष्ट हे चलनस्थैर्य इतकंच आहे. जे पूर्वी स्थैर्यासह आर्थिक विकास होतं ते आपल्याला फक्त चलनस्थैर्य ही बाब लक्षात घेणं अपेक्षित आहे. आणि बँक दर हे मौद्रिक धोरणाचे संख्यात्मक साधन आहे. मग आता पर्यायी उत्तर आपल्याला सांगायचं अ, ब, क किंवा कुठला आहे किंवा त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. मग आता त्याच्या संदर्भातली माहिती आत्ताच मी सांगितली, पण मी विशेष करून सांगेन की बँक दर, CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ओपन मार्केट ऑपरेशन, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट ही आरबीआयची संख्यात्मक साधनं आहेत. या संख्यात्मक साधनांचा वापर करून आरबीआय बाजारपेठेमध्ये पत नियंत्रण, ज्याला क्रेडिट कंट्रोल असं म्हणतो आपण, ती बाब यशस्वीरित्या पार पाडताना आढळते. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 15, सर्वाधिक वेळ किंवा सर्वाधिक काळ आरबीआयच्या गव्हर्नर पदावरती कार्यरत असणारी व्यक्ती खालीलपैकी कोण. म्हणजे गव्हर्नर्सवरती प्रश्न विचारून झालाय, पण आता हा अगदीच वेगळा आणि अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत आल्यानंतर आपल्याला तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही हे प्रकर्षानं जाणवतं. म्हणून हा प्रयत्न आहे की आपल्याला त्या नोट्समध्ये ते अपडेट करावं लागेल. सो त्याचं उत्तर आहे बेनेगल रामाराव. यांनी 1949 ते 1957 हा एवढा काळ हा त्या ठिकाणी गव्हर्नर पदावरती घालवलेला आहे किंवा व्यतीत केलेला आहे. आणि ऍडिशनल माहिती म्हणजे CD देशमुख हे 43 ते 49 हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर किंवा आरबीआय मध्ये जर का भारतीय व्यक्तीची पहिली वर्णी लागली असेल तर ते चिंतामणराव देशमुख, CD देशमुख हे आहेत. ही बाब आपल्याला माहित असली पाहिजे. पुढचं विधान आहे किंवा प्रश्न 16वा, त्याचं पहिलं विधान, विधान अ काय सांगते बघा. 1 जानेवारी 2016 अखेर प्रत्येक प्रौढ भारतीयाचे बँक खाते असावे, हे एक विधान आहे. युनिव्हर्सल इलेक्ट्रॉनिक बँक अकाउंट असं आपल्या आता बँक अकाउंटचं नाव असणार आहे. आधार क्रमांक बँकेला जोडणे, शेतकऱ्यांसाठी व्याज अनुदान सवलत बंद करून थेट वित्तीय लाभ द्यावा, ही महत्वाची बाब आहे. सेपरेट एवढा मुद्दा विचारात घेऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा लक्ष्य 40 वरून वाढवून
तो 50 करावा. देय बँक, ज्याला आपण पेमेंट बँक असं म्हणतो, आणि राज्य वित्त नियमन आयोग स्थापन करणे अशी शिफारस कुणी केली? तर अर्थात ह्या 2013च्या 3 समित्या आहेत आणि 2014ची एक समिती आहे. तर पेमेंट बँक हा जो मुद्दा आहे याच्यावरनं आपल्याला कळू शकतं की अर्थात ह्या सगळ्याच्या सगळ्या रिकमेंडेशन ज्या आहेत त्या रिकमेंडेशन ह्या नचिकेत मोर समिती 2013 स्पेशलाइज बँक या दृष्टिकोनातून या समितीनं कार्य केलं. त्याचा परिणाम म्हणजे आज आपल्याला पेमेंट बँक ही सध्या काम करताना दिसते. तर पेमेंट बँकेवरती प्रश्न लोकेट होतो, पण एरिया हा वाढवून किंवा त्याची डेप्थ वाढवून हा प्रश्न तयार करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 17, नवी दिल्ली इथं मुख्यालय आहे कुणाचं? तर गृह वित्त संस्थांना पुनर्वित्त पुरवठा करणारी NHB, दॅट इज नॅशनल हाऊसिंग बँक, हिची स्थापना कधी झाली असं विचारलेलं आहे. NHB ची स्थापना विचारण्याचं कारण या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं किंवा NHB वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर NHB स्थापना आहे 9 जुलै 1988, पर्याय क्रमांक 1. कायदा हा 1987चा आहे आणि त्याच्यासाठी शिफारस कुणी केली होती? तर ती सी रंगराजन समितीची आहे. म्हणजे सी रंगराजन वरती प्रश्न लोकेट होताना NHB बद्दल माहिती विचारली जाऊ शकते, कायद्याच्या दृष्टिकोनातून माहिती विचारली जाऊ शकते, किंवा थेट स्थापना म्हणून NHB कधी प्रकाश झोतात आलेलं नाही, त्यामुळे ती बाब महत्वाची आहे. आणि इथं पुनर्वित्त पुरवठा म्हणजे पुनर्वित्त पुरवठा हा शब्द प्रयोग असल्यामुळे आपल्याला थोडासा त्याचा विचार करावा लागेल. पुनर्वित्त पुरवठा म्हणजे काय? तर पुनर्वित्त पुरवठा हा शब्द मला इथं थोडासा स्पष्ट करायचा आहे. तर पुनर्वित्त पुरवठा म्हणजे ती थेट ग्राहकाला कर्ज देत नाही. ज्या वित्तीय संस्था ग्राहकांना गृह कर्ज देतात, म्हणजे NHB ही देशातील हाऊसिंग या क्षेत्रात कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून अंतिम संस्था असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळं ही पुनर्वित्त पुरवठा करते म्हणजे काय? तर ती थेट ग्राहकांना कर्ज देत नाही, तर ती कर्ज देते अशा संस्थांना की ज्या संस्था किंवा ज्या वित्तीय संस्था या ग्राहकांना कर्ज पुरवठा करतात. तर हाऊसिंग बद्दल ही कर्ज पुरवठा किंवा पुनर्वित्त पुरवठा करणारी संस्था म्हणून त्याचा साधारणपणे आपल्याला विचार घेता येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय भांडवल बाजाराचे नियमन आणि विकास करण्याचं काम खालीलपैकी कोण करतंय? तर त्याच्यात IRDA, सेबी आणि RBI या दृष्टिकोनातून प्रश्न आहे. तर स्पष्टीकरणामध्ये त्याचं आपल्याला उत्तर दिसेल सेबी, पर्याय क्रमांक 2, जिची स्थापना 12 एप्रिल 1988 ला झाली, जिचा कायदा नंतर 92 ला, वैधानिक दर्जा हा सुद्धा 92 ला, जिचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि सध्या त्याचा अध्यक्ष माधव पुरी बुच हे आहेत. आणि IRDA ही विमाबद्दल आहे, म्हणजे IRDAचा संबंध हा विमा संदर्भात आहे. आणि IFRDA ही पेन्शन ही निधी किंवा पेन्शन या दृष्टिकोनातून रेग्युलेशन करणारी ऑथॉरिटी म्हणून त्याचा विचार होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे 19 अनुसूचित बँका, ज्याला आपण शेड्युल्ड बँक असं म्हणतो, आणि त्याबाबत विधानं विचारात घ्यायचे. तर शेड्युल्ड बँक, अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँका याच्यावरती प्रश्न ट्रॅडिशनल पण ऍडव्हान्स माहितीवरती विचार देईल. मग त्याची माहिती इथं देण्याचा प्रयत्न केला. तर RBI कायदा 1934च्या 2ऱ्या अनुसूचीमध्ये उल्लेख असतो, तर अनुसूचित बँकांचा उल्लेख असतो, बिगर अनुसूचित बँकांचा उल्लेख नसतो. RBI कडून कर्ज घेण्यास त्या पात्र असतात अनुसूचित बँका, बिगर अनुसूचित बँका पात्र नसतात. RBIच्या निरसन गृहाचे किंवा क्लिअरिंग हाऊसचे ते सदस्य असतात कोण? तर अनुसूचित बँका, बिगर अनुसूचित बँका ह्या नसतात. CRR, अनुसूचित बँकांना CRR हा RBI कडे ठेवावा लागतो, रोख स्वरूपात RBI कडे ठेवावा लागतो. बिगर अनुसूचित बँकांना तो स्वतःकडेच ठेवावा लागतो. आणि सध्या जवळपास व्यापारी बँका ज्या आहेत त्या अनुसूचित बँका आहेत, हे सुद्धा विधान हे आपल्याला बरोबर सांगता येईल. अ, ब, क, ड, ई हे त्याचं उत्तर, पर्याय क्रमांक 2. आणि आपल्याला मग बिगर अनुसूचित बँकांची इथं माहिती मी जी सांगितली ती दिली. तर स्थानिक क्षेत्रीय बँका, ज्याला लोकल एरिया बँक असं म्हणतो आपण, आणि काही सहकारी बँका ह्या आपल्याला बिगर अनुसूचित बँकांच्या मध्ये समाविष्ट असताना दिसतील. तर त्या संदर्भात ही माहिती डिटेल देण्याचं काम
या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढचा शेवटचा प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा प्रश्न क्रमांक 20. याच्यात सांगितले आधार कार्डद्वारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून सर्व प्रकारच्या बँक सेवा ग्राहकाला करता येतील अशी सेवा खालीलपैकी कोणत्या माध्यमाने करता येते. आता आपल्याकडे बघा खूप वेगवेगळ्या प्रकारे बँकिंगच्या संदर्भात चेंजेस होताना दिसत आहेत. मग आता ते चेंजेस होताना आपल्याला असं दिसेल की अलीकडं सरकार डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्झॅक्शन किंवा आर्थिक लाभ थेट लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये हा एक साधारणपणे फॉर्म्युला वापरताना दिसतंय. डीबीटी त्याला म्हटलं जातं. तर त्याच्यासाठी आधार इनेबल पेमेंट सिस्टम ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI द्वारे उपलब्ध करून दिली गेलेली आहे. आणि सध्या विशेषतः डीबीटी द्वारे जो लाभार्थ्याला लाभ दिला जातोय, वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भात जो आर्थिक लाभ थेट बँक खात्यावरती देत असताना, म्हणजे अलीकडे जे वेगवेगळ्या प्रकारे पैसे देत असताना कुठल्या अकाउंटमध्ये पैसे आले, सपोज एका व्यक्तीचं 2 अकाउंट आहेत, पण ज्या अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे आणि साधारणपणे जे साधारण जनधन योजनेचं विशेष करून असलं तर त्याला पसंती सरकारद्वारे दिली जाते. पण आधार कार्ड लिंक असल्यानंतर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन त्याचं कंप्लीट पूर्ण असल्यानंतर त्या ठिकाणी डीबीटी द्वारे पैसे हे त्या बँक खातेधारकाच्या अकाउंटमध्ये देण्यात येतात. आणि आपल्याला सुद्धा आपण जर का फक्त आधार कार्ड जर का घेऊन गेलो तर बँकांच्या मध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या बँक सेवा, मग ट्रान्झॅक्शन्स असतील, पैसे विड्रॉल क्रेडिट असेल किंवा इतर बँकिंग सेवा असतील, ह्याही उपलब्ध भविष्यात या पद्धतीद्वारे मोठ्या प्रमाणात होताना दिसतील. सध्या सरकारद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ हा या ठिकाणी देण्यात येतोय. म्हणजे मी राष्ट्रीय उत्पन्न आणि बँकिंग ह्या सुरुवातीच्या 2 चॅप्टरवरती जवळपास ट्रॅडिशनल प्रश्न विचारात न घेता किंवा त्यातले जास्तीत जास्त वेळा अशा मुद्द्यांच्यावरती प्रश्न विचारले ज्याचं अपडेशन किंवा करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून 20 प्रश्नांचा या ठिकाणी विचार केला. पुढच्या सिरीजमध्ये त्याच्या पुढचे जे टॉपिक असतील त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करणार आहोत. होप आपण हे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने विचारात घ्याल. अपडेटेड माहिती ही साधारणपणे आपण आपल्या नोट्समध्ये किंवा आपल्या सब्जेक्टच्या त्या माहितीमध्ये अपडेट कराल आणि त्याचा फायदा करून घ्याल. साधारण आपण असे 20 प्रश्न घेऊन करंट अफेअर्स असेल, अपडेशन असेल, कन्सेप्च्युअल्स असतील आणि विधानात्मक किंवा या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा एकत्रितपणे समावेश 20 प्रश्नांच्या दृष्टिकोनातून घटकनिहाय घेऊन आपण 10 व्हिडिओज इकॉनॉमिक्सचे करणार आहोत. 20 चे 10 असे 200 प्रश्न तुम्हाला 5 जानेवारीच्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी हायलाइटेड मुद्दे, विशेष करून ज्या मुद्द्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो या दृष्टिकोनातून आपण तो प्रयत्न केलेला आहे, ज्याचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद.